हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर साडी घालायचं म्हटलं की आपल्या मनात सर्वात आधी मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कशी करायची किंवा कोणती करायची हे विचार चालू होतात। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेअरस्टाईलचंच असते। कोणत्या साडीवर कशी हेअरस्टाईल केल्यावर छान दिसते हे माहीत असणे खूप गरजेचे असते। म्हणूनच मी तुमच्यासाठी 10 पारंपरिक सर्वोत्तम हेअरस्टाईल घेऊन आले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। क्लासिक बन विथ फ्लॉवर्स। क्लासिक बन कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमासाठी योग्य आहेत। बन्स तुम्हाला अधिक सभ्य आणि अधिक पारंपरिक लुक देतात। सुंदर फुलांनी सजवलेला नीटनेटकेपणाने बनवलेला फ्लॉवर बन पारंपरिक साडीसोबत खूप सुंदर दिसतो। प्लेट विथ फ्लॉवर। भारतीय प्लेटसह साधी आणि सर्वोत्कृष्ट पारंपरिक केसांची रचना आहे, जी सहसा साड्यांसोबत जोडलेली असते। साडीसोबत ब्रँडेड हेअरस्टाईल सुशोभित करण्यासाठी अनेक पर्याय आहेत। तुम्ही एकतर फुले किंवा केसांचे सामान वापरू शकता। ही साधी पट्टी विविध प्रकारमध्ये स्टाईल केली जाऊ शकते आणि पारंपरिक रेशमी साड्यांसाठी सर्वोत्तम सुटेबल आहे। ही हेअरस्टाईल लांब जाड केसांसाठी सर्वोत्तम योग्य आहे। साइड स्वेप्ट कर्ल। लांब केसांवर करण्यासाठी ही एक सोपी हेअरस्टाईल आहे। तुमचे लांब केस विचारून एका खांद्यावर सोडून द्या। केस गुंतून फ्री दिसू नये म्हणून केसांना लाईव्ह इन कंडिशनर लावा। साडी नेसल्यावर तयारी करायला वेळ लागत असेल तर ही एकदम सोपी आणि मस्त हेअरस्टाईल आहे। मोठे झुमके या हेअरस्टाईलसोबत परफेक्ट पारंपरिक लुक देतात। फिश टेल ब्रेड हेअरस्टाईल। तुम्हाला हवे असलेले लुकसाठी वेगवेगळ्या फिश टेल वेण्यांचा प्रयोग करा। फिश टेल वेणी वेगवेगळ्या प्रकारात करता येतात। या केसांच्या स्टाईल तुम्हाला ट्रेंडी ठसठशीत लुक देतात। स्ट्रेट हेअर। जर तुम्हाला केसांची लांबी लहान असूनही लांब केसांचा लुक हवा असेल तर सरळ केस स्ट्रेटनिंग करा। यासाठी केसांची छोटे छोटे सेक्शन करून ते पिनअप करून ठेवा। त्याआधी एक सेक्शन घेऊन स्ट्रेटनरच्या मदतीने केस स्ट्रेट करा। त्यासाठी स्ट्रेटनरवर केसांच्या मुळांपासून ते केसांच्या पुढील टोकांपर्यंत फिरवा। जोपर्यंत केस स्ट्रेट दिसत नाही तोपर्यंत केसांवर स्ट्रेटनर फिरवत राहा। स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसांच्या सुरक्षेसाठी आणि फिनिशिंगसाठी हेअर स्प्रा अथवा हेअर सिरम लावा। साइड ब्रेड हेअरस्टाईल। साइड वेणी ही क्लासिक हेअरस्टाईल आहे, जी कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही। तुमच्या आवडत्या शैलीत वेणी लावा किंवा तुमचा नियमित लुक बदलण्यासाठी नवीन प्रकारची वेणी निवडा। फिश टेल, डच किंवा फ्रेंच वेणी यांसारखे अनेक प्रकारच्या वेण्यांची निवड यांमध्ये होते। लूज वेव्ज किंवा कर्ल्स हेअरस्टाईल। कर्ली हेअर मशीनने केलेले कर्ल्स पारंपरिक साडीवर खूप छान दिसतात। पुढे लेअरिंग केल्याने केस अधिक प्रमाणात छान दिसतात। तुमच्या केसांचे नैसर्गिक कर्ल राखण्याचा प्रयत्न करा। तुमचे केस नैसर्गिकरित्या कर्ली असल्यास तुम्ही कलरचा वापर करून केस कुरवाळू शकता। केसांना काळजीपूर्वक ब्लोअरने ड्राय केल्याने केस आणखी सुंदर दिसतात। एकतर किंवा दोन्ही बाजूंनी तुमच्या खांद्यावर पडून देऊन तुम्ही ही हेअरस्टाईल कराल तेव्हा तुम्ही सुंदर दिसाल। एलिगंट अपडू हेअरस्टाईल। पफ बन यांसारखे हेअरस्टाईल तुम्हाला विंटेज राजकुमारीसारखे लुक देतील। हे तुम्हाला विवाह सोहळ्यासारखे किंवा कोणत्याही विशेष कार्यक्रमासाठी खूप श्रीमंत देखावा देईल। तुमचे केस थोडेसे वर करून आणि ते व्यवस्थित बसण्यासाठी पिनअप आणि क्लिप करून तुम्ही ते एक छान लुक तयार करू शकता। याला अधिक फुगलेला लुक देण्यासाठी तुम्ही पफ वापरू शकता, ज्यामुळे केसांना उठाव मिळेल। ही हेअरस्टाईल करताना आपले केस कंघी करा आणि त्यांना उघडून टाका, जेणेकरून ते व्यवस्थित लुक देतील। हेअरस्टाईल जास्त काळ व्यवस्थित ठेवण्यासाठी हेअर स्प्रा वापरा। नेक्स्ट हाफ अप हाफ डाऊन हेअरस्टाईल। ही सर्वात सोपी हेअरस्टाईल असून अर्धे कर्ले केस खाली सोडून तुम्ही फक्त अर्धे केस वर पिनअप करू शकता किंवा तुम्ही केस फ्रेंच पॅटर्नमध्ये विणून पिनअप करू शकता। उसळत्या लहरी तयार करा किंवा केस अगदी सरळ सोडा आणि तुम्ही तुमच्या साडीसोबत उत्तम प्रकारे जा। चमचमीत दगडांनी बनवलेले हेअर एक्सेसरीज या साध्या केसांची शैली आकर्षण वाढवतात। जेव्हा तुम्ही घाईत असाल तेव्हा ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करून बघा। मेसी बन हेअरस्टाईल। मेसी बन आणि वेव्ज एकत्र खूप छान दिसतात। तुम्ही वरचा अर्धा भाग सरळ सोडून तुमच्या केसांना मध्यभागीपासून सुरू होणाऱ्या वेव्ज कर्ल करा आणि तयार करा किंवा केसांना बाजूने फिरवा आणि ते परत आणा। केसांना मानेच्या कोपऱ्यापर्यंत सुरक्षित बनवा। पिनसह सुरक्षित करा आणि एक्सेसरीज करा। त्यात ठसठशीत शैलीसाठी शक्य तिथे कॅज्युअल ठेवा। कपाळावर आणि बाजूवर कुरळे केस सोडा। साडी नेसल्यावर या 10 हटके आणि ट्रेंडिंग हेअरस्टाईल तुमच्यावर नक्की शोभून दिसतील। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।